हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मस्त सेलिब्रेशन केले असेल ना तुम्ही सर्वांनी रक्षाबंधन. हा, मी पण केलंच म्हणा. पण माझं असं झालं ना की मी माझ्या भावांपासून लांब असल्यामुळे ना मला असं ट्रेनने जाताना पण असं रिझर्वेशन करून जावं लागतं ना. असं मी जात नाही विदाऊट रिझर्वेशनचं. खूप ट्रॅफिक राहतं ना आतमध्ये. तर मी काय केलं माहितीये, आम्हाला ट्रेनचं तिकीट काय मिळालं नाही. तर मग मी मागच्या वर्षी पण असं प्रॉब्लेम झालता. तर मी ट्रेननी नाही गेले. मग पोस्टानेच राखी पाठवली होती. एक दिवस आधी गेली होती माझी राखी. आणि आता पण ते 8 दिवस झाले मी प्रयत्न करते, म्हणजे राखीच गेली नाही. सर्व्हर डाऊन होऊन 4-5 दिवस ऑलमोस्ट सगळ्या सिस्टरने ना त्या पोस्टावर ते हे केलं असेल, पोस्ट ऑफिस राहतं ना त्याच्यावरती सगळ्यांनी काय म्हणतात ते तुटून पडल्या असतील सगळ्या राख्या भावाला बांधण्यासाठी, नाही का, असं पाठवण्यासाठी ते माझ्यासारख्या. आणि त्याच्यामुळे ते बहुतेक सर्व डाउनलोड असतील असं मी म्हणते. पण मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की मी माझ्या भावासाठी स्पेशल ह्या राख्या, माझ्या चॉईसने मी घेतलेल्या राख्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. दिवाळी गेल्यानंतर नक्कीच मी त्यांना बांधेल, पण नाही का ह्या दिवसानिमित्त तरी कमीत कमी त्यांना पण छान वाटलं असतं की दीदीने नाही या आपल्या मुंबईवरून पाठवलं राख्या वगैरे. छान वाटलं त्यांना पण बांधायला. मुंबईवरून राखी आली, तिने पाठवली माझ्यासाठी स्पेशल पोस्टाने वगैरे. भारी वाटलं असं त्यांना पण. काय प्रॉब्लेम आला मला तर खूप वाटलं. सगळ्यांनी स्टेटस वगैरे, मी तर त्यांना कॉल पण नाही केला, मी तिचे स्टेटस पण नाही ठेवले. फक्त हॅपी रक्षाबंधन मी फक्त स्टेटस एवढा टाकला होता, बाकी काय नाही. मला वाईट वाटायला लागले पण, म्हणजे एवढं सगळं करून धरून सुद्धा पण नशिबाने साथ सोडली. काय म्हणायचं मग. चला बाय.